नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला कुंभ राशी जानेवारी 2026 सुरुवात करणार आहात। तुमच्यासाठी कोट्याधीश बनेल अशी सुरुवात असणार आहे। तर ती कशी असणार आहे याची सविस्तर माहिती मी व्हिडिओमध्ये सांगत आहे। तर कुंभ राशी 2026 जानेवारी सर्वात आधी तुम्हा सर्वांना नवीन वर्ष 2026च्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत जानेवारी महिना म्हणजे नवीन वर्षाचा पहिला महिना। या महिन्यात कुंभ राशीबद्दल हे नवीन वर्ष तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशा प्रकारे बदल घडवून आणेल आणि हा पहिला महिना तुम्हाला स्वतःमध्ये बदल करण्याची कशी संधी देणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत। तर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला एकाच राशीमध्ये 4 ग्रह एकत्र येतील आणि ते तुमच्या उत्पन्नाच्या घरात येतील। ही स्थिती अत्यंत शुभ आहे, जी या नवीन वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी खूप खास बनवत आहे। हे 4 ग्रह तुमच्या लाभ भावात असून तुम्हाला काय देणार आहेत आणि या महिन्यात तुमच्यासाठी कसा घडणार आहे, तर सर्व ग्रहांच्या आधारावर आपण तुमच्या जानेवारीमधील 2026 या वर्षात कुंभ राशी तुमच्या राशी भविष्याविषयी जाणून घेणार आहोत। तर जेव्हा आपण ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलतो तेव्हा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र हे तुमच्या एकादश भावात म्हणजे 11व्या घरात विराजमान असतील। 11वे घर हे आपल्या इच्छाचे आणि लाभाचे घर असते। येथे 4 ग्रहांचा चतुर्ग्रही योग तयार झाला आहे। सोबतच बुद्ध्यादित्य योग, मंगलादित्य योग आणि लक्ष्मीनारायण योग देखील बनले आहेत। इतकेच नाही तर तुमच्या नशिबात स्वामी शनी देव यांची दृष्टी या भावावर आहे आणि 5व्या घरात बसलेला गुरु बृहस्पती विक्री अवस्था अशी देखील यावर दृष्टी आहे। हे ग्रहांचे दृष्टी संबंध तुमच्या आयुष्यात धनप्राप्तीसाठी खूप चांगले मार्ग निर्माण करणारे आहेत। करिअर आणि कार्यक्षेत्र, तर करिअरच्या दृष्टीने हा महिना खूप उत्तम राहील। तुमच्या दशम भावात स्वामी मंगळ 11व्या घरात आहेत। बिझनेस हाऊसचा स्वामी सूर्य 11व्या घरात आहे। भाग्याचा स्वामी शुक्र देखील 11व्या घरात आहे। दशमेश 11व्या घरात असणे ही एक उत्तम स्थिती आहे। यामुळे तुम्हाला तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध निर्माण करण्याची संधी मिळेल। जरी मध्येच थोडं मतभेद झालं तरी तुमची बॉन्डिंग मजबूत राहील। नोकरीमध्ये तुमची स्थिती मजबूत होईल आणि लाभाची प्राप्त होईल। परदेश गमन, 16 जानेवारीला मंगळ तुमच्या 12व्या घरात प्रवेश करेल आणि तिथे तो उच्च राशीत म्हणजे मकर असेल। जे लोक करिअरसाठी किंवा नोकरीसाठी परदेशात जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे। लांबच्या प्रवासाचा योग आहे। व्यापार आणि आर्थिक स्थिती, व्यापारासाठी हा काळ चांगला आहे। व्यापाराचा काळ बुध आणि सप्तमेश सूर्य दोन्ही 11व्या घरात आहेत। 14 जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल म्हणजे मकर संक्रांत असणार आहे, ज्यामुळे सूर्य आणि मंगळाची युती 12व्या घरात येईल आणि कुंभ राशी तुमच्यासाठी व्यापार प्रदेशाची संबंधित असलेली तर तुम्हाला प्रचंड यश मिळणार आहे आणि नफा मिळणार आहे। तर आर्थिक स्थिती काय असणार आहे, तर महिन्याच्या पहिल्या 15 खूप चांगलं आहे। एकाच वेळी अनेक मार्गाने पैसे येईल। जर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल किंवा तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते परत येतील मिळण्याचा योग आहे। आणि 17 जानेवारीनंतर सर्व 4 ग्रह 12व्या घरात गेल्यामुळे अचानक खर्च देखील वाढू शकतो। त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। आणि प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये काय होणार आहे, तर प्रेम आणि संबंध 5व्या घरात गुरु विराजमान आहे आणि पंचमेश बुध 11व्या घरात विराजमान असणार आहे। त्यामुळे घरात असल्याने प्रेम संबंधात गोडवा राहील। तुम्ही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवाल आणि सामाजिक कार्याचा सहभागी देखील व्हाल। तर वैवाहिक जीवन, सप्तम भावात केतू आहे
आणि सप्तमेश सूर्य 14 तारखेला 12व्या घरात जाईल. या काळात जोडीदारासोबत थोडे मतभेद होऊ शकतात, परंतु जर तुम्ही एकमेकांचा सन्मान केला आणि मिळून कामं केली तर तुम्ही मोठी प्रगती करू शकता. कौटुंबिक जीवन आणि शिक्षण यामध्ये कसे बदल होतील? तर कुटुंब, दुसऱ्या घराचा स्वामी गुरु 5व्या घरात आहे, तर शनी दुसऱ्या घरात बसला आहे. महिन्याच्या सुरुवातीला मंगळाचा दृष्टिकोन कुटुंबात थोडी वादविवाद होऊ शकते. 15वड्यानंतर परिस्थिती सुधारेल. भावंडांचे पूर्ण सहकार्य लाभेल. तर शिक्षणामध्ये शिक्षणासाठी मुलांसाठी हा महिना एकाग्रता वाढवणार आहे. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी चांगला निकाल मिळतील, मात्र लहान मुलांना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. स्वास्थ्य, तर आरोग्यासाठी कसा असणार आहे जानेवारी महिना 2026? तर आरोग्याच्या दृष्टीने संमिश्र फळ मिळेल. गुरु 5व्या घरात विक्री असल्याने पोटाशी संबंधित समस्या जसं अपचन, ॲसिडिटी किंवा गॅस त्रास होऊ शकतो. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे आणि शिस्तबद्ध जीवन जगणं खूप महत्त्वाचं आहे. तर यासाठी उपाय काय? वर्ष आणि महिन्याच्या सुरुवात सुखमय करण्यासाठी खालील उपाय नक्की करा. 1. शनी चालीसा जी आहे ती वर्षाच्या सुरुवातीपासून दररोज शनी चालीसा पठण करा. यामुळे साडेसातीचा प्रभाव कमी होईल आणि तुमची राशी मजबूत होईल. 2. शनी मंत्र, शनी देवाच्या मंत्राचा जप करा. 3. महालक्ष्मी मंत्र, माता लक्ष्मीच्या बीज मंत्राचा जप केल्याने आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. तर हे 3 उपाय तुम्ही नक्की करा कुंभ राशीच्या मित्रांनो. आणि 2026मध्ये जानेवारी हा महिना तुमच्यासाठी कसा आहे आणि कसा होणार आहे, तर याची संपूर्ण माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कुंडलीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा. मी तुम्हाला त्या राशीविषयी सुद्धा ही माहिती सांगेल. आणि कुंभ राशीच्या मित्रांनो, 2026चा जानेवारी महिना तुमच्यासाठी खूप छान असणार आहे आणि थोडासा टेन्शन देणारही असणार आहे. त्यामुळे तुम्ही जे येणाऱ्या 15 दिवसात सोनं करा आणि कोट्याधीश बना. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.